दिवाळी संपल्यानंतर गोडधोड खाऊन बऱ्याच जणांना कंटाळा आलेला असतो आणि सोबतच गुलाबी थंडीसुद्धा चं आगमन झालेलं आहे. अशामध्येच जी नॉनव्हेज प्रेमी आहेत त्यांना नॉनव्हेज खायला खूप आवडतं. म्हटलं चला त्यांच्यासाठी एक रेसिपी आपण अपलोड करूया. तर मी ही मटण करीची रेसिपी अपलोड केलेली आहे. मटण कसं शिजवावं, मटण टेस्टी होण्यासाठी काय करावं, या सर्व टिप्स मी त्यामध्ये सांगितलेल्या आहेत. तर याचा डिटेल व्हिडिओ मी स्वाद रेसिपी चॅनलवरती अपलोड केलेला आहे. स्वाद रेसिपी चॅनल सर्च करत असताना स्वाद रेसिपी शमा शिकलगार असं जर का तुम्ही सर्च केलं तर चॅनल पटकन सर्चिंगमध्ये येईल, कारण अजून चॅनल नवीन आहे. सोबतच कमी मसाल्यामध्ये कमी तेलकट अशी ही मटण करी मी केलेली आहे. जवळजवळ 5 ते 6 लोक आरामात ही मटण करी खाऊ शकतात, इतकी ही मटण करी आहे. बऱ्याच वेळेला आपल्याला असं वाटतं की खूप तेल वापरलं, खूप काही मसाले वापरले की मटण टेस्टी होतं किंवा नॉनव्हेज